मतदारसंघातला व्हायरल झाला होता आणि त्यानंतर ट्विट जे आहे ते वेगवेगळे करण्यात आले। शिवसेनेकडून सुद्धा एक ट्विट झालेलं आहे की कुठेतरी परदेश दौरा रद्द झाल्यानंतर अध्यक्ष संतापलेले दिसत आहेत आणि त्याचा न्यायव्यवस्थेवरती तुम्ही जे काही निर्णय प्रक्रिया त्यावरती परिणाम होऊ शकतो असं ट्विट करण्यात आलं होतं। मी आपल्या माध्यमातून सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की अनेक माध्यमातून अनेक लोकांकडनं माझ्या निर्णय प्रक्रियेवरती प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे। परंतु मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे मी माझा जो निर्णय घ्यायचा आहे अपात्रतेसंदर्भातला तो महाराष्ट्र मेंबर्स ऑफ असेंब्ली डिस्क्वालिफिकेशन ऑन द ग्राउंड्स ऑफ डिफेक्शन ॲक्ट 1986 मधले दिलेले सर्व नियम, त्याचबरोबर संविधानात दिलेल्या तरतुदी ज्या सगळ्या आहेत त्याच्या आधारावरतीच मी निर्णय घेणार। कोणीही कितीही मला प्रभावित करायचा प्रयत्न केला, कुठच्याही प्रकारचे आरोप केले तरी मी त्यातून कुठच्याही प्रकारे प्रभावित होणार नाही, नियमानुसारच काम करणार। आता तुम्ही बघितलं तर माझा खरं तर परदेश दौरा हा 26 तारखेलाच मी रद्द केलेला। 26 तारखेला या संदर्भात मी CPAला कळवलेलं की इकडे माझी काही पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत आणि काही महत्त्वाचे कार्यक्रम असल्यामुळे मी त्या कॉन्फरन्ससाठी उपस्थित राहू शकणार नाही, हे मी खरं 26 तारखेलाच कळवलेलं। परंतु 28 तारखेला उगीच त्या दौऱ्याविषयी मोठी चर्चा घडवून त्यातून आपण हा दौरा रद्द करायला लावला असं चित्र लोकांसमोर आणायचा केविळवाणी प्रकार काही नेत्यांनी म्हणा किंवा काही लोकांनी केला। परंतु त्यांचा हा जो प्रयत्न आहे की कसंही करून अध्यक्षांवर दबाव आणायचा, अध्यक्ष काय तुमच्या अशा घिदड धमक्यांनी घाबरत नाहीत, त्यांच्यावर कुठच्याही प्रकारचे असे इन्फ्लुएन्स होत नाहीत या सगळ्या कार्यातून आणि त्यामुळे नियमानुसारच कार्य होणार। आता तुम्ही मला विचारलं की माझ्या मतदारसंघात मी इतर काही लोकांसारखा आपला मतदारसंघ विधान परिषदेतल्या आमदारांमार्फत चालवत नाही, मी माझ्या मतदारसंघात स्वतः उतरून काम करतो। आजही दिवसातले 4 तास सातत्याने माझ्या कार्यालयात बसून मी आपल्या विभागातील लोकांचे प्रश्न सोडवतो। त्यामुळे ज्या लोकांना विधानसभा मतदारसंघ इतर लोकप्रतिनिधींच्या मार्फत चालवायची सवय आहे त्यांना हे समजणारच नाही लोकांमध्ये जाऊन कसे प्रश्न सोडवायचे, त्यामुळे त्याबद्दल काही भाष्य करायची गरज नाही। आपण आपल्या मतदारसंघात जातो, रखडलेली विकास कामं का रखडली आहेत त्याची पाहणी करतो, जी लोक अडथळा आणत असतील त्यांची कान उघडणी करतो, असाच तो एक प्रकार होता। आणि त्यामुळे त्याचा जर विपरीत अर्थ कोण काढायचा प्रयत्न करत असेल तर त्यांना त्याबद्दल शुभेच्छा आणि अशा प्रयत्नातून अध्यक्षांवर कोणताही दबाव पडणार नाही हे परत एकदा आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला मी आश्वासित करतो। नाही, मी अशा आरोपांवरती उत्तर देणं आवश्यक समजत नाही। असे बिनबुडाचे आरोप, नियम पाळणं आणि नियमानुसार कार्य करणं म्हणजे लोकशाहीची हत्या आहे का? कोणाची बाजू न ऐकता मी जर निर्णय दिला तर उद्या हेच लोक उठून बोलणार की आपण कुठचीही बाजू न ऐकता निर्णय दिलात, हीच लोकशाही आहे का? त्यामुळे अशा लोकांची ज्यांच्या कुठच्याही आरोपावरती तथ्य नसतं अशा लोकांच्या आरोपांना उत्तर काय द्यायचं? आणि ज्यांना संविधानाचं ज्ञान नाही, ज्यांना नियमांचं ज्ञान नाही, ज्यांना माहीतच नाही ह्या सगळ्या प्रक्रियेत कुठचे नियम लागू होतात, अशा लोकांनी केलेल्या टिप्पणीबद्दल मला वाटतं आपण बोलून आपला वेळ व्यर्थ घालणं उचित नव्हे। सर, आमदार न्यायालयामध्ये सुनावणी जी होती 6 तारखेची ती आता 9 तारखेला पुढे गेलेली आहे, तर या संदर्भामध्ये आपण आपली भूमिका मांडणार आहात का? कारण दिरंगाई केली जाते असा आरोप सातत्याने मी आपल्याला यापूर्वीच सांगितलेलं आहे, माझा जो निर्णय असेल तो घेण्यात मी कुठच्याही प्रकारची दिरंगाई करणार नाही, परंतु कुठच्याही प्रकारची घाई करणार नाही ज्यातून मिसकॅरेज ऑफ जस्टिस होऊ शकेल। जे नियम आहेत त्याचं पालन केलंच जाणार। नैसर्गिक न्यायाची संधी ज्यांना ज्यांना द्यायची आवश्यकता आहे त्यांना नैसर्गिक न्यायाच्या तत्वावरती संधी दिली जाणार। कोणीही कुठचाही आरोप केला तरी मी माझ्या तत्वांची आणि संविधानिक लोकशाहीला हानिकारक असेल असं कुठचंही कृत्य करणार नाही। सर, दोन्ही गटाचे प्रमुख जे आहेत त्यांना सुद्धा बोलावलं जाणार होतं, ती प्रक्रिया कधीपासून होणार आहे? ती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे का काय नेमकं? नाही, आवश्यकतेप्रमाणे आम्ही त्या प्रकारची ज्यांना नोटिसेस द्यायच्या आहेत, ज्यांना समन्स द्यायचं आहे त्यांना देऊ। मूळ राजकीय पक्ष कोणता ह्याच्यावरती पण मला निर्णय घेणं आहे, त्यामुळे त्याकरता ज्या ज्या लोकांना बोलवून त्यांच्याकडनं त्यांचं स्टेटमेंट घ्यायचं असेल किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं असेल ती कारवाई केली जाईल। सर, ओबीसी जनगणनेनुसार ओबीसीला आरक्षण द्यावं असं मागणी आता होते, तुमचं मत नेमकं काय? विधिमंडळाच्या फ्लोअरवरती जेव्हा हा विषय चर्चेला